नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे द डिअर ऑटोमध्ये। तर आपण आपल्या चॅनलला खूप लाईक करता, शेअर करता, खूप प्रेम देता, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। असंच आपलं प्रेम आमच्यावरती राहू द्या। तर आज आपण तुमच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे। तो प्रोजेक्ट खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण ही आपण 2009 ची स्कोडा लोरा गाडी आज मॉडिफिकेशन करणार आहोत। तर ह्या गाडीमध्ये एक सांगायचं तात्पर्य असं वेगळं, तर ही गाडी ऍक्च्युअली कस्टमरचा खूप बॉटम ऑफ द हार्ट लागलेली आहे। तर ही गाडी कस्टमरला सेल आउट करायची इच्छा नाहीये, तर त्यांना त्यांची गाडी एक नवीन रूपामध्ये बघायची आहे। तर ते आमच्याकडे एक 2 ते 3 महिन्याआधी जस्ट एक इन्क्वायरीसाठी, फॉर्मॅलिटीसाठी आलेले होते। तर त्यांनी आता त्यांची गाडी परत एकदा घेऊन आले, तर त्यांना आम्ही त्यांना शोरूम कंडिशन मध्ये गाडी बनवून देणार आहोत। तर ह्या गाडीमध्ये आपण फुल पेंट जॉब करणार आहोत, सेम कलर मध्ये। कस्टमरला आम्ही ड्युअल टोनचा सुद्धा ऑप्शन दिलेला होता, कलर चेंजिंगचा सुद्धा ऑप्शन दिलेला होता, पण त्यांना नको होता। त्यांना त्यांची गाडी जशी शोरूम मधून पॅक पीस आपण घरी आणलेली होती तशी त्यांना त्यांची गाडी हवी होती। तर ह्यामध्ये आपण अलॉय व्हील पेंटिंग करणार आहोत, त्याचबरोबर गाडीचा फुल पेंट जॉब करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता गाडीच्या हेडलाइट्स डल पडलेल्या आहेत, तर त्या आपण रिस्टोर करणार आहोत। त्याचप्रमाणे बंपर मध्ये स्क्रॅचेस आहेत गाडीच्या, तर ते स्क्रॅचेस सुद्धा आपण क्लिअर अप करणार आहोत। गाडीची तुम्ही ओव्हरऑल साईड बघू शकता, तर त्यामध्ये डेंटिंग्स आहेत, पेंट जॉब सुद्धा आपल्याला इथे करावं लागणार आहे। तर ते डेंटिंग आपण ह्यामध्ये क्लिअर अप करून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही आता गाडीचे सगळे फायनल शॉट्स पाहिलेले आहात बिफोरचे। तर आता आपण कामाची आपल्या पूर्ण प्रोसेस बघूया। त्यामध्ये तुम्ही डेंटिंग बघसाल आणि पेंटिंग सुद्धा बघसाल। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर मित्रांनो, आपण पाहू शकता आपली लोरा गाडी एक 15 दिवसामध्ये रेडी झालेली आहे। तर तुम्ही गाडीचे फिट अँड फिनिश बघू शकता, गाडी एकदम शोरूम पॅक कंडिशनला आपण रेडी करून दिलेली आहे। तर या गाडीचे आपण शॉर्ट्स पाहूयात।
ही तुम्ही हेडलाईट पाहू शकता, हे फॉग लॅम्प पाहू शकता जे आपण रिप्लेस केलेले आहेत. तिथली जी ग्रिल होती ती आपण नवीन टाकलेली आहे. त्याचप्रमाणे बंपरचं फिनिशिंग बघू शकता. ही जी ब्लॅक कलरची पट्टी आहे ही ब्लॅक कलरची आपण पट्टी पेंट केलेली आहे. त्याचप्रमाणे हा जो फेंडर होता, जो स्क्रॅचेस होते या साईडला, हे पूर्ण आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे गाडीचे अलॉय व्हील्स होते ते आपण पूर्ण प्रॉपरली पेंट केलेले आहेत. डोअरची फिनिशिंग पाहू शकता. डोअरवरती जे स्क्रॅचेस होते, जे डेंट्स होते ते पूर्ण आपण क्लिअर केलेले आहेत. या साईडला या साईडचा जो रनिंग बोर्ड आपण पाहिलेला होता पहिले बिफोरच्या शॉर्ट्समध्ये, पूर्ण रनिंग बोर्ड चेंबलेला होता. त्याच्यावरती आपण पूर्ण प्रॉपरली काम करून त्याला आपण फिट अँड फिनिश मध्ये केलेलं आहे. ही साईड तर मी ह्याबद्दल काही जास्त सांगण्यामध्ये पॉइंटच नाहीये. ही साईड तुम्ही पहिले बघितली होती ती पूर्ण फाटलेली होती. ती पार्ट आपण रिप्लेस केलेला नाही मित्रांनो. तो पार्ट आपण रिपेअर करून त्याला पूर्ण कलर पेंटेड जॉब केलेला आहे. ही टेल लॅम्प आपण रिप्लेस केलेली आहे कारण की ही टेल लॅम्प पूर्ण फुटलेली होती. येस, आणि तसंच प्रकारे गाडी ओल्ड असल्यामुळे हिचे मोनोग्राम्स पूर्ण डल पडलेले होते. मोनोग्राम्स आपण चेंज करून घेतलेले आहेत. बंपर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बंपर पूर्ण खराब स्क्रॅच झालेला होता. हा बंपर आपण रिप्लेस केलेला नाहीये. सांगायची गोष्ट म्हणजे हा बंपर आपण रिपेअर केलेला आहे मित्रांनो. चक्कन चक्का आपण कस्टमरचे खरंच पैसे वाचवलेले ह्या बाबतीमध्ये. पाहू शकता तुम्ही गाडीचं फिनिशिंग बघा मित्रांनो. गाडी तुम्हाला कुठेही अशी वाटणार नाही गाडी रिपेंटेड केलेली आहे, पण गाडी आपण एकदम शोरूम कंडिशन, पॅक कंडिशन मध्ये बनवलेली आहे गाडी. हा बंपर तुम्हाला पहिले बिफोरच्या शॉर्ट्स मध्ये पहा, हा बंपर पूर्ण स्क्रॅच झालेला होता. हा आपण पूर्ण रिपेंट करून ठेवलेला आहे. तर सर, आपण या गाडीचं जे काम केलेलं आहे तर तुम्हाला त्याबद्दल काय ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे टोटल? खरं तर आता आम्ही गाडी जेव्हा न्यायला आलो त्यावेळेला गाडी बघितल्या गाडी छान झाली असं समाधान झालं. गाडी आमची साधारणपणे आता पुष्कळ 10 वर्षापेक्षा जास्त जुनी होती, पण तरी सुद्धा त्या गाडीवर प्रेम होतं. आणि ते प्रेम असल्यामुळे आम्ही असे प्रेम करणाऱ्या कोणीतरी एखाद्या जो मेकॅनिक आहे त्यांच्याकडे गाडी द्यायची होती. त्यामुळे आम्हाला हे बरोबर धनंजय सापडले. त्यांचं DR ऑटो फार छान आहे आणि त्यांच्याकडे आम्ही महिनाभर आता ही गाडी आहे. सगळे बारीक सारीक गोष्टी अतिशय छानपणे आमच्या दुरुस्त झालेल्या आहेत. सगळ्या कशा आणि केव्हा दुरुस्त होत आहेत, कशा होत आहेत याचे त्यांनी आम्हाला वेळोवेळी व्हिडिओज पाठवलेत. वेळोवेळी पार्ट्स कसे बदललेत ते सगळं आम्हाला दाखवलं आहे. त्यामुळे आमच्या मनात आता कुठे असं काही लपवाछपवी असल्याची कुठेही शंका नाही. आणि त्यामुळे हा फार छान काम झालेलं आहे. आता हीच आमचे रिलेशन्स पुढेही छान राहतील. सगळ्या आम्हाला पाहिजे त्या गोष्टी छान सुंदर व्यवस्थित झालेल्या आहेत. येस, धन्यवाद. जसं बाबा म्हणल्याप्रमाणे ही गाडी बऱ्यापैकी जुनी आहे. आता 2008-2009ची गाडी आहे. तेव्हापासून आमच्याकडे आहे. आता 14 वर्ष झाली आहेत. आम्हाला विकायचा प्लॅन होता, पण म्हणलं इतकी चांगली गाडी इतकी वर्ष आमच्याकडे आहे तर ती विकून तरी काही उपयोग नाही आहे. त्यामुळे त्याच्या काही बारीक सारीक गोष्टी होत्या. रंग खराब झाला होता, आतल्या गोष्टी काही नादुरुस्त झाल्या होत्या, इंडिकेटर सुटले होते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विचार केला की ठीक आहे, खर्च करूयात त्याच्यावर आणि एका कुठल्या तरी चांगल्या माणसांकडे गाडी देऊयात. म्हणजे शोरूममध्ये दिली असती तर मे बी हे झालं पण असतं की नाही माहीत नाही, कारण ही आता जुनी झाली, डिस्कंटिन्यूड गाडी आहे. पण ह्यांच्याकडे दिली. आता मी गाडी बघतोय तर ह्याचा कलर जो आहे तो नवीन गाडीसारखाच आहे. म्हणजे कलरची शेड वगैरे पण जी आहे ना ती बऱ्याच वेळेला असं वाटतं पांढरा कलर असा जरा डल असा असतो, पण हा बघून असं वाटतं की नाही अरे परफेक्ट जसा ओरिजिनल गाडीचा कलर येतो तसाच आहे. त्यामुळे कलर तर छान झाला आणि रेग्युलर फॉलोअप मी त्यांच्यावर घेतो. ते मला अपडेट देत होते प्रत्येक गाडीचे कुठले पार्ट्स बदललेत, नाही बदललेत, किती पैसे लागणार आहेत, किती नाही लागणार आहेत, हे सगळी मला ते प्रॉपर एकदम क्लिअर गोष्टी सांगत होत्या. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि वी आर लव्हिंग इट. थँक्यू सो मच. चालेल.